अयोध्येतील मुख्य चौकाला गानसम्राज्ञी लता मंगेशकरांचं नाव देण्यात आले। ही महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब आहे। शरयू घाटाजवळ मुख्य चौकात विणा ठेवत लता दीदींचा गौरव करण्यात आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलेल्या लता मंगेशकर चौकात फोटो काढण्यासाठी मोठी गर्दी जमल्याचं दिसते। त्यामुळे पर्यायी मार्गाने वाहतूक व्यवस्था वळवण्यात आली। नाशिकच्या अवघ्या 21 वर्षांच्या ओम ठाकूरनं थेट नांदगावातून सायकलवर अयोध्या गाठले। 9 दिवस सायकल चालवत ओम ठाकूर रामलल्लांच्या अयोध्येत पोहोचलाय। रामलल्लांचं दर्शन घेऊन पुन्हा नाशिकला जाणार आहे। ओम यापूर्वी उज्जैन इथं देखील सायकलवरच गेला होता। अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने यांनी सहपरिवार श्रींचं दर्शन घेतलंय। त्यावेळी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे विश्वस्त सौ वैशाली पाटणकर, श्री सुनील पालवे, राजाराम देशमुख तसंच उपकार्यकारी अधिकारी संदीप राठोड यांनी श्रींची प्रतिमा देऊन त्यांचं स्वागत केलं। हिंगोलीच्या वसमत शहरातल्या गवळी मंदिर चौक इथं वाहन चालकांनी चक्काजाम आंदोलन केले। केंद्र सरकारच्या नवीन वाहन चालकाविरोधात या कायद्यासंदर्भात जिल्हा मोटर मालक संघाच्या वतीनं 1 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय इथं निवेदन देऊन जिल्हाभरात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आलेले। हे आंदोलन शांततेच्या मार्गाने केलं जाते। पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आलाय। पुण्याच्या वानवडी भागात मध्यधुंद तरुणीनं सोसायटीच्या आवारात गोंधळ घातल्याची घटना उघडकीस आली। मध्यधुंद तरुणी हे एका पोलीस अधिकाऱ्याची मुलगी असल्याची माहिती मिळते। अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। नववर्षाच्या मध्यरात्री वानवडीतील एका सोसायटीत या तरुणीनं सुरक्षा रक्षकाच्या केबिन जवळ ठेवलेलं टेबल फेकून दिलं। मध्यधुंद अवस्थेतील ही तरुणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती। या घटनेचं चित्रीकरण सोसायटीतील कॅमेऱ्यात कैद झालंय। हिट अँड रनच्या कायद्याविरोधात देशभरातील ट्रक चालक संपावर गेलेत। याच संपाला पाठिंबा देत नाशिकच्या गोविंदनगर परिसरात कार ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। हिट अँड रन कायद्याविरोधात इंधन वाहतूक करणाऱ्या टँकर चालकांनी अखेर संप मागे घेतलाय। जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांची शिष्टाई कामी आले। त्यांच्या बैठकीत कंपनी प्रशासन, महसूल अधिकारी, वाहतूकदार आणि चालक यांच्यात झालेल्या बैठकीत हा संप मागे घेण्यात आला। हिट अँड रन कायद्याच्या विरोधात वर्धा तुळजापूर नागपूर महामार्गावर साटोडा इथं वाहन चालकांनी गाड्या अडवत गाडी चालवणाऱ्या वाहन चालकांना संपात सहभागी होण्याचं आवाहन केले। या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। इतर राज्यातून आलेल्या गाड्यांचा, ट्रकचा देखील यात समावेश आहे। रस्त्याने जाणाऱ्या ट्रक, ट्रॅव्हल्स आणि ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न देखील आंदोलनकर्त्या वाहन चालकांकडून केला जातोय। केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याच्या विरोधात मंगळवारी वाशिम जिल्ह्यातील सर्व मोटार वाहन संघटनांकडून चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आलं। नवीन कायद्यामुळे ट्रक चालकावर अन्याय होत असून तो त्वरित मागे घ्यावा आणि रद्द करावा अशी मागणी वाशिम येथील ट्रक चालक मालक संघटनांनी केली। या चक्काजाम आंदोलनाला वाशिम जिल्ह्यातील अनेक संघटनांनी पाठिंबा दर्शवलाय। केंद्र सरकारने यापुढे कोणत्याही वाहन चालकांकडून अपघात झाल्यास त्या चालकाला 7 लाख रुपये दंड आणि 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा देण्याचा निर्णय घेतलेला आहे। तो निर्णय मनमानीपणे आणि एकाकी घेतलेला असून ड्रायव्हर यांच्यावर मोठा अन्याय होणार आहे। या तुगलकी निर्णयामुळे यापुढे कोणीही वाहन चालवण्यास धजावणार नाही। त्यामुळे तो निर्णय रद्द करावा या मागणीसाठी धाराशिव जिल्हा मोटर मालक महासंघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। केंद्रानं हिट अँड रन प्रकरणी केलेल्या कायद्याच्या विरोधात टँकर चालकांनी संप पुकारलाय। त्यामुळे पुणे शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर गर्दी झाल्याचं दिसते। जळगाव शहरातील पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रक चालक यांचा संप असल्यानं पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागल्या दिसतात। भिवंडी शहरातील पेट्रोल पंपावर नागरिकांनी पेट्रोल घेण्यासाठी गर्दी केली होती। पेट्रोल पंप मालकांनी गर्दी पाहताच पेट्रोल पंप बंद केले। सकाळी 6 वाजता पेट्रोल पंप पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। तसंच 4 दिवस चालेल एवढं पेट्रोल असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली। नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये,
पेट्रोल पंपही सुरळीत सुरू राहणार असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली. राज्यातील वेगवेगळ्या भागात इंधन टंचाई निर्माण झाली असून पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांची पंपांवर गर्दी झाल्याचं पाहायला मिळते. ट्रक आणि टँकर चालकांचा संप सुरू आहे, त्यामुळे इंधन टंचाई निर्माण झालेली आहे. नाशिकमध्ये देखील अनेक पंपांवर पेट्रोल आणि डिझेल संपण्याच्या मार्गावर आहे. अकोला जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी पेट्रोल भरण्यासाठी प्रचंड मोठ्या रांगा लावल्या होत्या. बंदमध्ये पेट्रोल डिझेल वाहतूक करणारे टँकर चालक देखील सहभागी झालेत. त्यामुळे पेट्रोल डिझेलचा तुटवडा होऊ या भीतीनं वाहन चालकांनी पेट्रोल पंपांवर तुफान गर्दी केली. केंद्र सरकारनं नवीन मोटर वाहन कायदा तयार करण्यात आलेला आहे. नवीन कायदा रद्द करा अशी मागणी करत बीपीसीएल, एचपीसीएल आणि इंडियन ऑइल या तीनही कंपन्यांचे पेट्रोल डिझेल पुरवठा करणाऱ्या टँकर चालकांनी 3 दिवसीय संप पुकारलाय. त्यामुळे सायंकाळीपासूनच जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर नागरिकांनी पेट्रोल भरण्यास गर्दी केली. केंद्र सरकारनं नव्यानं आणलेल्या मोटर वाहन धोरणाच्या विरोधात इंधन वाहतूकदार चालक पुढील 3 दिवस संपावर जाणार आहेत. त्यामुळे इंधन वाहतूक पूर्णतः ठप्प होणार आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होणार आहे. त्यामुळे इंधन भरण्यासाठी ज्या पेट्रोल पंपांवर इंधन शिल्लक आहे त्या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी दिसते. मालवाहतूक करणाऱ्या चालकांनी पुकारलेल्या देशव्यापी संपात नगर जिल्ह्यातील चालकांनी सहभाग नोंदवलाय. दरम्यान टँकर चालकांच्या संपांच्या पार्श्वभूमीवर नगर शहरात पंपांवर इंधन भरण्यासाठी गर्दी दिसून आली. सर्व पेट्रोल पंप खुले राहतील. ट्रक चालकांच्या संपाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम होणार नाही अशी माहिती ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अली दारूवाला यांनी दिली. केंद्र सरकारनं केलेल्या नवीन कायद्यानंतर वाहतूकदारांकडून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्यात. नवा कायदा होऊ देणार नाही असा कठोर इशारा वाहतूकदारांनी केंद्राला दिलाय. गोंदियामध्ये टँकर चालकांच्या संपाचा फटका विद्यार्थ्यांना बसतोय. खासगी शाळेतील बस चालक सुद्धा या संपात सहभागी झालेत. त्यामुळे अनेक शाळांनी ऑनलाईन शिकवणीचा पर्याय निवडलाय.